मम्मा दूध घे, शेवाळाची खीर बनव. ठीक आहे, बनवते. तर इथे मंडळी शेवया बनवण्यासाठी शेवया घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर विलायची आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर त्यामध्ये काजू, बदाम, मनुके आणि चारोळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर हे जे आहे ना आपल्याला ड्रायफ्रूट्स ते भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. तर पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये तूप टाकलेलं आहे अगदी 4 चमचे. यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहे ते आपण ह्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत. हे जे काजू बदामचे काप आहेत ना ते आपल्याला अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. छान असा कलर आलेला आहे काजू बदामच्या कापला. त्याचबरोबर इथे ज्या शेवया होत्या त्यासुद्धा मी भाजून घेत आहे तुपामध्ये. अगदी 2 ते 3 मिनिटभर ह्या आपण शेवया भाजून घ्यायच्या आहेत. अगदी खूप असं काहीसं भाजायचं नाही आहे शेवयांना. तर तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा ह्या शेवया भाजल्या गेलेल्या आहेत. यानंतर गॅसची फ्लेम बंद करूया आपण. आणि एकीकडे गॅसवरती दूध तापायला ठेवलेलं आहे. हे अर्धा लिटर दूध आहे. दूध थोडंसं गरम झालं होतं. तर हे जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ना शेवया ड्रायफ्रूट्स ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे मी. छान असं मिक्स करून घेऊया. याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार साखरसुद्धा ॲड करायचं आहे. तर इथे मी अर्धा लिटरच्या दुधासाठी अर्धी वाटी साखरचं प्रमाण घेतलेलं आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. त्याचबरोबर विलायची जी आहे ना ती अशीच टाकलेली आहे. अगदी 5 ते 6 विलायचीचा वापर मी इथे केलेला आहे. यानंतर ह्या ज्या शेवया आहेत ना त्या दुधामध्ये आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं तूपसुद्धा वरती आलेलं आहे. ही शेवयाची खीर खायला खूपच छान लागते. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली आहे ही खीर. यानंतर इथे बघू शकता अगदी दाटसर ही खीर जी आहे ना ती आपली तयार झालेली आहे. तुम्हाला मी जवळून दाखवते. खूपच टेस्टी झाली होती ही खीर. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवा. धन्यवाद.